आपण या पद्धतीने कटिंग करायला सुरुवात केलेली आहे हा। आणि पाठीमागचा बंद गळा, पुढचा पान गळा, येलो कलर स्लीव्ज असलेलं फ्रिल असलेलं ब्लाउज। ओके, अशा पद्धतीने पाठीचा भाग जो आहे तो वेगळा करून सरळ करून घ्यायचा आहे। आणि हा असा छान पद्धतीने आपण अस्तरावर वरचा पॅटर्न, हा याची पट्टी फोल्ड करायची आहे। आणि आपण कटिंग करतोय पट्टी फोल्ड करून। आणि मग पट्टी फोल्ड करण्यासाठी मी तुम्हाला सांगते, थांबत आहे, इथं खुणा करून घ्या आधी। तो पण कागद घ्या, इथे दोघीकडे खुणा करा। हा, वर थोडासा खाली करून खुणा करून घ्या, तिथे 2 खुणा करा। ओके, खालच्या बाजूला पण तसंच वर करून उलटा करून घ्या, वाटल्यास तसं समजेल तर तसा। खालच्या बाजूला पण तशीच खूण करूया, 1 2 आणि 3। आता मात्र पट्टीचा वापर करूया, सरळ रेष ओढून घेऊया। आणि ही झालं पाठ छोटी करण्याची प्रक्रिया। तिने मारून घेऊ करायचं। हां, तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट टिप मारून घेऊ शकता कागदाला। कागदाला टिप मारली तरी होईल। म्हणजे कशी टिप मारायची तर आता ताई दाखवतील फोल्ड करून। तुम्ही फोल्ड करा ताई, मधल्या बाजूला फोल्ड केलं ना तर आपलं जे माप निघेल, हां अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तेवढं शोल्डर तुम्हाला हे ड्रॉप करता येतं। आणि आता हे शोल्डर ड्रॉप झालंय। आणि अशा पद्धतीने एक पेपर पिन लावून घेऊया आपण, त्याला अवेलेबल आहे आपल्याकडे ब्लाउजला। आणि नंतर त्याचा लगेच बॅकचा गळा कापून घेऊया। याचे शोल्डर जास्त मोठे नाही ठेवता येत, ते बरोबर आहे का शोल्डर, बघा नाही आवडीनुसार। आता हे पण दबलं जाईल ना, ते पण दबलं जाईल, पण ते पण मापात घ्यावंच लागेल। बरोबर आहे तिचं म्हणणं, की तेही आपण चेक करून घेऊ। आणि हा असा दाखवल्या पद्धतीने थोडासा 1चाच घेतला तुम्ही, हा 1चा बस होईल, चालेल। थोडासा मोठा घेऊ शकता, 1.5चा पण घेऊ शकता। आणि लेटेस्ट फॅशन छोटा गळा, पुढे मोठा पान, अशा पद्धतीने आपण हा पॅटर्न जो आहे तो कटिंग करतोय। त्याची पाठीमागचा भाग। आणि मग शोल्डर कसं ठरवायचं आहे तर शोल्डर तुम्ही त्या मापानुसार ठरवू शकता। त्याचं पण शोल्डर ड्रॉप करा, म्हणजे अर्ध हे करा, म्हणजे याला जोडून बघा ते बरोबर येतंय का मापात। नाही आलं, कमी जास्त झालं तर तुम्ही थोडंफार किंचित बगलेकडे कैची मारू शकता शोल्डर मॅच होण्यासाठी। आता याची सुद्धा आपण पट्टी फोल्ड करू घ्या, पण हा काय आहे पुढचा भाग आहे। आणि याचं शोल्डर चेक करूया की आपलं शोल्डर मापात झालंय का। हां, तर मग ते थोडंसं मोठं हा प्रकार दिसतोय, तर कसा मोठा दिसतोय, असं धरलं किंचित, म्हणजे अगदी 2 रेषा, तो तेवढा तुम्ही छाटून टाकायचा। आणि हे शोल्डर असं दिसतंय। आता आपण हाच पार्ट पुढे ठेवूया आणि कटिंग बघूया त्याची। आता ओपन करून पार्ट कटिंग पण वाढवून। आता खालची बाजू तर वाढवलेली आहे, पण मध्यभागी ठेवा, त्याला वाढवायचंय आपल्याला, त्याला वाढवायचंय, हा बगलेच्या दिशेने वाढवायचंय त्याला। आणि ही अशा पद्धतीने आपली कटिंग जी आहे ती 4th नंबर पॅटर्न, आपलं येलो कलर पॅटर्न, रेखा स्टाईल पण म्हणतात त्याला काही वेळा। आणखीन एक रेखा स्टाईल आहे। तर हा पॅटर्न अशा पद्धतीने आपण अस्तरावर ठेवून कट करतोय। पटकन पटकन कैच्या घ्या आणि कापायला सुरुवात करा। दोघींनी 2 कैच्या घेतल्या तर बेस्ट। आणि एकीकडे वाढवून घेऊया, हा हा। आणि बगलेच्या दिशेने जसं की ताई ठेवतायत त्या पद्धतीने आपण त्याला वाढवून घेऊया। खाली खाली बरोबर का कपडा इथे बाईला। आणि हा असा ब्लाउज कटिंग 1.5 मीटर अस्तरावर 44 मापाचं पॅटर्न आपण करतोय। राधिका थोडंसं किंचित बाजूला हो, किंचित। ओके, आणि स्लीव जिथे बसेल तिथे थोडासा अस्तर, कधी पण तुम्ही शिकव असाल तर नवीन घ्या, मोठा घ्या।
मॅडम किती वाढवायचं? 1.5 का? हा एक मिनिट आणि हे जे माप आलंय ना, हे माप जसंच्या तसं इथे एकदम तिरकस नको करू. आधी सरळ मध्ये घे, नंतर आपण पाहिजे तेवढं कापू शकतो. 1.5 वाढव. हा पहिले सरळ. तर हे जेवढं आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी तुम्ही घेऊ शकता आणि हा अशा पद्धतीने आपल्याला वाढवायचा. याच्यापेक्षा अर्धा इंच आपला हा जो पॅटर्न आहे 3rd नंबरचा 25 पॅटर्न पैकीचा 3rd नंबरचा पॅटर्न कटिंग गंगापूर रोड पॅटर्न आहे. विद्या जोशीताईंचं खूप सुंदर कटिंग झालेली आहे. हा त्याला अशा पद्धतीने वाढवून घ्यायचंय. बॅकला गळा नाही बिलकुल. आणि हा पॅटर्न आपला अशा पद्धतीने रेडी होणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस LG फॅशन डिझायनिंग फ्री ट्रायल साठी संपर्क. आणि हा फ्रंट भाग आपला रेडी झालाय, ज्याला आपण गळा पण करून घेतलेला आहे. आणि फ्रंटला अशी गळ्याचा भाग कट करूया. फ्रंटला बंद बाजूने कापून घेतलं तर गळा चांगला तयार होतो आणि तो बंद बाजूला झालेलाच आहे की ओपनला झाला. ठीक आहे, मग टीप मारून घेऊ शकता, कारण आपल्याला गळ्याचा शेप चांगला बनवायचा. चांगला म्हणजे काय तर असं सेपरेटही ठेवू शकता तुम्ही, पण आता तुम्ही याच्यावर कापणार ना तेव्हा बंद कापा. का माहिती का, कारण हे गळे सिंगल मध्ये खालीवर उडायचे चान्सेस राहतात. म्हणून एकत्र शिवून घ्यायचे बंद बाजू कटिंग करायची आणि मग कटिंग करायचे. पण ताई एक्सपर्ट आहे, ताई करू शकता. मग एखादी नवीन शिकाऊ मुलगी त्याला खालीवर करेल, तर तो तसा नाही झाला पाहिजे. म्हणून एकदाच बंद बाजूला कापून घ्यायचं. नंतर पाहिजे तेव्हा आपण कैची मारून 2 कैच्या घ्या ना, कापा फास्ट. काय तिकडून आहे ना त्यांच्या, घे पटकन पटकन घे ना त्या कैची. दुसऱ्या इकडे घे ही पण छान. आता मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचाही तो पार्ट उचला आणि टक्स जो आपण केलेला होता ना पहिला पुढचा पार्ट तो घ्या हातामध्ये. हा आहे का तुमचा? हो. मग हे मधलं कापून टाका. आता याचं टक्स कापून टाका डायरेक्ट. पूर्ण फक्त चिटकलेला राहू द्या त्याला. हा नाही, ओपन करा असं नाही कापायचं. हा इकडून असा व्ही मध्ये, तिकडून तसा व्ही मध्ये, मध्ये चिटकलेला राहू द्या. नॉर्मल चिटकलेला राहू द्या. तो आपल्याला मारायचा आहे ना, कट करायचा. बघा ना आता फक्त स्केच तर तुमच्याकडे पाहिजे ना. तुम्हाला प्रत्येक पीसवर स्केच बनवता येत नाही ना व्यवस्थित. जसं आपण जेवढं याच्यावर बनवतो ना छान, तेवढं तुम्हाला खूप अनुभव झाल्यावर बनवता येतं. लगेच नाही बनवतात. म्हणजे साधारण 5-1 वर्षाचा अनुभव झाल्यावर आपण डायरेक्ट कपडावर आखून घेऊ शकतो. आता मात्र तुम्हाला मी डायरेक्ट कसं स्केच बनवायचं ते कागदावरून सांगते. म्हणून हा कापतोय. तुम्हाला कापायची आवश्यकता नाहीये, कपडा कापायचा नाही. तो त्याला राहू द्यायचा, ग्रेप येईल त्याच्याने, म्हणजे जाड होईल ना. पुढचा पॅटर्न आपण कप टाकत नाहीये, पण कप्स पण टाकू शकतो या पॅटर्नला. कोणी टाकणार आहे का कप्स? टाकायचे असतील तर आणि हा कटिंग झालेला आहे आणि हा पॅटर्न इथे ठेवा. आणि तो पॅटर्न त्याच्यावर ठेवा आणि खडूने आखून घ्या. खडू कुठे? इथे आहे का? घ्या आणि व्यवस्थित मध्ये सरळ ठेवा पूर्ण. ओके. आणि जसा दिसतोय ना तसा आखा. आणि याला दोघीकडे छापा, म्हणजे दोघं सेम होतील. आणि दोघं सेम झाले की त्याला धरून फक्त टीप मारा. फक्त टीप मारायची आहे. पॅटर्न सरकू नको देऊ. आणि ज्यांना उभार कमी पाहिजे त्यांनी हा जो व्ही आहे तो थोडासा कमी घ्यायचा. जसा की हा इथे व्ही आहे, तो पण व्ही कमी घ्यायचा. इकडचा व्ही किती कमी घ्यायचा मग दाखवा बरं तुम्ही. असा 1/2 इंच. ज्यांना चेस्ट कमी ना त्यांनी 1/2 इंच कमी घ्यायचा. मग पट्टीने रेष ओढा ना ताई, कारण त्याला खूप उभार येऊन जाईल तेवढ्या याच्याने. आणि ज्यांना चेस्ट कमी वाटते किंवा ज्या व्यक्तीला छाती कमी आहे त्यांनी हा उभार कमी करायचा आहे. उभार कमी करण्यासाठी हे असं इकडे असं. मग त्या कंडिशन मध्ये काय होईल की शोल्डर मोठं होऊन जाईल. मग त्यावेळेस तुम्ही कसं मॅनेज करणार आहे? शोल्डर मोठं होऊन जाणार आहे त्या कंडिशन मध्ये. तर उरलेलं शोल्डर जे आहे ते बगलाच्या दिशेने थोडस 1/2 इंच, अर्धा इंच असं उडवू शकता. 1 इंच नाही उडवू शकत. 1/2 इंच आणि अर्धा इंच. आणि हा मधला दिलेला आहे, हा तुमचा याच्यासाठी झालेला आहे की याच्याने तुम्ही
कमी उभारावाला ब्लाऊज बनवू शकता आणि जे बाहेरचं आहे त्याच्याने तुम्ही जास्त उभारावाला ब्लाऊज बनवू. उभार जास्त म्हणजे चेस्ट जास्त आणि जास्त छातीचं ब्लाऊज, किंवा असं म्हणू शकतो की प्रेग्नेंट लेडी किंवा बाळ असलेलं, साधारण 1.5 वर्षाचं बाळ असेल तरी सुद्धा जी चेस्ट आहे ती जास्त असते हा तोपर्यंत. त्याच्यानंतर मात्र रेग्युलरली कमी व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही त्या पद्धतीने तुमची माहिती असू द्या की आपण या व्यक्तीचा असं शिवू शकतो, आणि या पद्धतीने आपल्याला दोघीकडे प्रेस करून घेतल्यानंतर तो लगेच आखून घेऊया, डबल करून घेऊया. आणि डबल झालाय त्याच्यानंतर तुमची पाठीची कटिंग झालेली आहे तर पाठीचा सुद्धा टक्स लगेच आखून घेऊया. पाठीचा भाग वाढवला किंवा नाही वाढवला तरी चालतो, पण वाढवून घेतला तरी चालतो. तुम्ही वाढवला नाही का? नाही वाढवला, थोडासा वाढवायचा असतो. आपण ऑलरेडी 2.5 इंच घेतले, 2.5 इंच घेतलेला आहे, परंतु त्याला आपण वेगळ्या पद्धतीने कमी पण करून घेतलाय. 2.5 इंच घेतलाय पण मध्ये आपण कमी पण करून घेतलाय. हा, तर तुम्हाला त्या बाजूने 1 इंच असं तिरकस करून वाढवून घ्यायचं असतं. तुम्ही आता कापडावर वाढवून घ्या. कुठे? त्या बाजूला ठेवा बरं टेप. हा, तर खाली ठेवा सरळ. हा, आणि तिरकस वरून जोडायचा बगलेमधून. हा, ओके. आणि अशा पद्धतीने आपण त्याला वाढवून घेणार आहे. आता कापडावर कापूया लगेच. तुमचं पॅटर्न कटिंग झालेलं आहे, सगळं बाजूला ठेवा. 2 मिनिटात पूर्ण पॅटर्न पुन्हा एकदा ठेवा. सुंदर पीस. हा, आता याला कमी पडणार आहे तो, पण मग अस्तराचा भाग मॅनेज होऊन जातो. मध्ये टिपा दिलेला राहतात, तेवढा फिटिंग मध्येच निघून जाणार आहे तो. आणि ही जी डिझाईन आहे ही फक्त बघा की जेव्हा तुम्ही उभे राहणार तेव्हा ही डिझाईन उभी राहिली पाहिजे. जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज शिवणार आहे तर तुम्ही जेव्हा उभे राहणार तेव्हा ती डिझाईन उभी राहिली पाहिजे. अशा पद्धतीने आपण तो ठेवून घेऊया. फर्स्ट क्लास पहिला पाठीचा भाग. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल पाठीच्या भागामध्ये तर छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच होतोय की नाही किंवा 1.5 इंच होतोय की नाही हे चेक करून घ्यायचं. तुम्ही चेक करू शकता. काय मी आता जे बोलली ते, जर तुमचा हा पार्ट कमी किंवा, कारण आपण वेगळ्या पद्धतीने त्याला कमी केलेला आहे, तर तुमचा छातीचा चौथा भाग अधिक 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा आहे की नाही हा चेक करून घ्यायचा. किती? जेवढे तेवढं चालेल. परफेक्ट माप. ओके. आणि तो परफेक्ट आहे. आणि थोडासा तुम्हाला वाटला तर 1/2 इंच वाढवून ठेवा. वाढवायची आवश्यकता नसेल तर राहू द्या, काही गरज नाही. तुमचा आधी ऑलरेडी. ओके. हा, 11 बरोबर आले. परफेक्ट माप आहे ना. ठीक आहे. मग आपण आता या पॅटर्नला वाढवत नाहीये. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही 1/2 इंच खाली वाढवू शकता. 1/2 ते 1 इंच जसं तुम्ही सांगितलं होतं. हा, 1 इंच नाही, पुढच्या दिशेला जास्त वाढवतो ना, मागच्या दिशेला नाही. आणि पुढच्या दिशेला जो तिरकस मध्ये उरेल त्याला कटपण करून टाकणार आहे आपण. 1/2-1.5 इंच पर्यंत आपल्याला वाढलेला भाग कटपण करता येतो. आता तुम्ही आहे तसं कापा पटकन. काहीतरी उलट होतंय. डिझाईनमुळे ते बसत नाही ना. हा, तुम्ही डिझाईनचे हे पार्ट याची घडी चेंज करा, ब्लाउजाची घडी चेंज करा. सांगितलं ना हे पण. ताई, ब्लाउजाची घडी चेंज करून बघा बरं एकदा. आडवी करा आता उभ्याची. आणि मग डिझाईन बघू ना आपण कसं होतंय ते बघा. नाही, एक खाली एक वर. वरून खालून. खाली वरून जाईल. मग आता स्लीव्हजला थोडा जॉईंट देऊन. हा, मग तसं करता येईल. बाहीला जॉईंट येते. बाही पण नाही बसत. बाही पण एक उलटी होते का? हो, होती. तू उलटी ठेवली ती बाही. ओके. आता जे केलंय आपण, आता ही डिझाईन कापताना खूप काळजी घ्यावी लागते. तुम्ही मास्टर आहात की नाही हे त्याच्यावर लक्षात येऊन जातंय. भक्कम आहे का ताई? भक्कम आहे. हो. किती कमी होते. हा, जर असं इथे मध्ये ठेवला. हा, बंदवर सांगताय मॅडम. नाही, मला नाही गरज बंदवरची. मी बरोबर शिवेल. काहीच हरकत नाही. मग उलटा ठेवा. पण उलटी झाली डिझाईन. डिझाईन उलटी होईल ती. हा, याची थोडी हाईट कमी करून टाका ना. नाही, ऍक्च्युली थोडस जॉईंट आहे ना त्याच्यात. मग एवढा नाही होणार ना. सारखंच आहे ना. इकडे ठेवलं नाही ना. हा ताई, हा खाली घ्या आणि तो मध्ये घ्या. हा का? आता मस्त आहे.
थोडं वर बस, थोडं इकडे पण घेऊ शकतो, थोडं तिकडे करा. तरीही बाहीला जॉईंट द्यावाच लागणार आहे आपल्याला, कारण बाही आपल्याला हुब्यामध्ये पाहिजे. आणि कट करायला सुरुवात करा. पण आता मात्र कोणत्याही एका पार्टचे गळे कापायचे नसतात. आणि आता याचे गळे तुम्ही कापायचे नाही, कोणत्याही एका पार्टचे गळे कापायचे नाही. शक्यतो अस्तराचे कापायचे, वरच्याचे कापायचे नाही, कारण सरकतो कपडा. कापा. काय झालं डिझाईन? याला अस्तर मग कमी मार्जिन 11च येते, मग चालेल का? छातीचा चौथा, एक मिनिट, छातीचा चौथा किती? 11. अबे तुम्हाला सांगितलं ना वाढवा म्हणून. तुम्ही, मला काय वाटलं की छातीचा चौथा अधिक आहे. नाही ना, 11च येते ना ते. हा, मग म्हणून तर 2 इंच लागेल की मग अजून. हा, मग तेच अस्तर आणावं लागेल. नाही अस्तर आणायची काय गरज आहे? जॉईन देऊन देऊ का? हा, मग अस्तराचं पार्ट आहे ना, मी तुम्हाला सांगितलं अस्तराचं पार्ट आहे त्याला. हा, आता बघा इथे काय चूक झाली की तो पाठीचा भाग जो आहे तो चेक करून आम्ही कापलेला नाहीये, तर त्यामुळे असं झालंय की तो छोटा झालाय. तर याला डायरेक्टली 1.5 इंचची पट्टी तुम्ही एक्स्ट्रा द्यायची पाठीच्या भागाला. किती? सरळ सरळ चौकडी, तिरकस नाही. पुढचा परफेक्ट आहे, त्यापेक्षा मोठा आहे तो. पुढचा मोठा आहे का? त्यापेक्षा मोठा आहे, त्यापेक्षा मोठा आहे. पाठीमागे फक्त आपल्याला 1 इंचची आवश्यकता आहे, तर आपण 1.5 इंच टाकूया. आता आपण पीस छोटा पडतोय आपल्याला हा. हा, मग आता असं दाखवून नाही, मी असं आणखी घेऊन येते पीस. नाही, याच्यात बसेल ना ताई. आपण तशी सवय लावायची कमी मध्ये बसण्याची. माझंच आहे ना म्हणून म्हटलं. नाही, तरी पण परफेक्ट बसणार आहे ना. एवढा मोठा कपडा साईडला उरतोय ना ऍक्च्युली. इकडून करायचं आणि बाईला असं जॉईंट द्यायचंच आहे ना. याला पण मग ही पट्टी जॉईंट देऊ तर आपला ऑलरेडी अस्तरच कापले गेलेला आहे, काही कपडा नाही कापले गेलेला. क्या बात आहे, कोण लावलंय डोकं? अरे वा. हा खोल बाई इकडे घे ना बाईचा. हा, म्हणजे उंची कमी. आता सगळं मॅनेज झालंय. उलट शिद उलट केल्यानंतर शेवटी पर्याय सापडला आणि आपण डिझाईन उभीच्या उभी घेतलेली आहे. आणि त्यासाठी बाही थोडीशी लहान घेऊ का ताई? एक करू शकतो. पुढची डिझाईन आडवी झाली तर फारसा फरक पडत नाही, लगेच मॅनेज होईल. लगेच मॅनेज होईल. हा, पण लगेच मॅनेज होईल ना. करा याला आडवा पुढच्याला. फारस पण थोडी कमी घ्या ना. नाही ना, पण मग ते वाढवायचं. बाही कमी करून काही फायदा नाही. बाही कमी ते दे इकडे आण, ते तो वाढवावाच लागणार आहे. हा, आता इथे वाढवावाच लागणार आहे. हा, आणि कंपल्सरी आता तुम्ही 2 इंचची बाई तिकडे इकडेच ठेवू का आता बाई? जसं की शोल्डर कमी केलेलं होतं, तर त्यामध्ये तो कमीत कमी 4 इंचाने पार्ट जो आहे तो कमी झालेला आहे. ठेवत होती मॅडम म्हणे चालेल इथे एवढं प्रॉब्लेम. डिझाईन पाठीला आपल्याला शिदा पाहिजे ना, थोडस खाली कर. कारण हे पुढचे आहे ना, आपला पदर येतो त्याच्यामुळे पुढचा उलट सुलट पण ठेवलं. लक्षातच येत नाही तो ऍक्च्युली उलटा झालाय की नाही. हा, आणि इथे बघा पाठीचा भाग आपण या पद्धतीने डायरेक्टली 1.5 इंचने सरळ वाढवून घेतला आहे. सरळ वाढवायचा का? सरळ सरळ. कापू कमी जर असेल चेस्ट तर तुम्ही 1.5 इंच तिरकस पण घेऊ शकता, पण सरळ घेतला तरी चालेल. तुम्ही अजून थोडं साईडने कापा. हो ना, ते का शिवणार मध्ये मग. आणि लाईन घ्या तुम्ही. कोणती? ही बाजूची अजून. मग ही काय इथे घेतलं ना पाव इंच, खूप मोठं काय करते त्याचे धागे एवढे नाही निघणार कपड्याचे. कर तिकडून. स्लीव्स करू नका. हो, मग हा आपला 4 नंबरचा पॅटर्न. एकेका वेळी एक पार्ट करा, कारण कसं नाही स्लीव्ज. हा, हे बघा एवढं एक्स्ट्रा राहू दिलंय. काय बाहीला जॉईंट त्यांना लागणारच नाही ऍक्च्युली. ते मार्जिन मध्ये निघून जाईल, सगळं मार्जिन मध्ये निघून जाणार आहे ते. आणि बघा पाव इंच कपडा सोडून जी कटिंग आहे ती करून घेतली जाते. बघल थोडस कापलं नाही का? नंतर कापणार आहे? नंतर कापेल. ओके. कारण इकडून थोडं खाली वर आहे ना, मग लागलं तर इकडे सरकून घेईल थोडं. कुठे खाली? इकडे क्रॉस ते कोच आहे थोडासा ना, थोडं इकडे सरकवलं जाईल. मग थोडासा बगलेचा भाग थोडासा 1/2 इंच साईडला सोडून आणि कट. बाय
चुन्यांना जागा राहील ना मला. चुन्याचा कपडा महत्वाचा आहे. फ्रीलला कपडा लागेल ना, बाकीचं सगळं मेंटेन होऊन जाईल. पण फ्रीलला अखंड लागेल. त्याच्यातून पण ह्या पट्ट्या अखंड नाही, तुकडे पण चालतात ताई फ्रीलला. चालतात. हो मग ती समजतच नाही, कारण की आपण चुन्या देतो. आणि हा 1.5 इंच सोडून पुढचा खोल भाग बगलेचा कट. पाठीचा गळा आपण कापत नाहीये सध्या. एवढंच एक्स्ट्रा येते. आणि इथे एक्स्ट्रा ब्लाऊज आणि पॅटर्न कटिंग चालू. बाई पण उलटी झाली. उलटी ठेवली ती. काय कशी उलटी ठेवली रे? अगं हे बघ ना, डिझाईन अशी उभी पाहिजे ना. मग एक एक बाई काढावी लागली असते का? अशी ठेवायला पाहिजे होती ती. उलटी ठेवायला पाहिजे ती, मध्ये सीधी आली असती. अशी ठेवायला पाहिजे होती ती अशी ठेवली. बरं एक काम करा, तशी होणार नाही आता, छोटी पण नाही होणार ती. हाईटला छोटी एक सरळ आली का? आता दोघी उलट्या झाल्या ना त्या. म्हणून मी सांगत होती काही करू नका, थांबायची एक पार्ट कापूया असं. कापड आणलाय का तुम्ही? नाही ग, आता तो मिळायला पाहिजे ना परत. गळा नको का? ओके, गळा कापत नाही आपण. आणि आता ताई काही लक्षात नाही येते तेवढी डिझाईन. नाही लक्षात नाही येणार. उलट लगेच दिसेल मॅडम ते. नाही दोघं उलट्याचे का? हो मग दोघं उलट्या नाही दिसत ताई, त्या पानं खाली उतरलेले दिसत आहेत. तुम्ही विचार करताय म्हणून पानं खाली उतरलेले. नाही दोघी तशाच, हे दोन्ही बाजू तशाच झाल्या. दोन्ही बाजू तशा असल्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. हा एक शिदे, फक्त शिदे येतील याची काळजी घ्यायची. इकून जॉईंट येतील ना आता 1.5 इंचाचे, अर्धा इंच इतकं उरत होत दोघं साईडला. जर तुम्हाला करायचं असेल शिदी याला पण, तर पर्याय आहे. सांगा. जॉईंट हा कपडा ठेवा हा दोघीकडे अर्धा कापू. 2 आहे ना ते, एक त्या बाजूला ठेवा, एक या बाजूला ठेवा. नाही तिकडे सर त्या साईडला इकडे तसाच ठेवा जशी डिझाईन आहे. ठीक आहे, ठेवला. इकडचा पण ठेवा. असं जास्त चांगला दिसेल. नाही तुम्ही बघा. ठीक आहे थांबा. आता झालं. आणि ना तो जी कटिंग आहे ना ती घ्या तुमच्या हातात आता परत एकदा. नाही ती असतं कापड कटिंग, कागद कटिंग. हा, आणि ती कटिंग याच्या विरुद्ध दिशेला ठेवा. आता जशी तुम्हाला बाही पाहिजे ना तशी ठेवा. विरुद्ध 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 उलटी. हा, खाली घ्या. उंची कमी होईल आणि बाही तीच तयार होईल. पण उंची कमी नाही पाहिजे ना? चालेल ना उंची कमी. उलटी होण्यापेक्षा उंची कमी चालेल ना, कारण फ्रील लावणार आहे ना. ऑलरेडी उंची जास्त घेतली आपण. आणि एवढी कमी क्रॉस तिकडे मध्यभागी घेतली तर मग जास्त तेवढीच कमी होते. जाऊ बघते मी पद्मनीलकडे मिळाला कपडा तर थोडासा 1.5 मीटर. हे बघा आतलं शिवून झालं, हे लावून बघा तुम्ही आणि मग बघा. नाही ते पण चांगलं दिसेल. तुम्हाला वाटतंय पानच येते काय दुसरं त्याच्यात? ते सगळं ब्लाऊज उभं बाह्या उलट्या. आपण आता इथपर्यंत ही कटिंग झालेली आहे, परंतु अशा पद्धतीची स्लीव्ज आमच्या ताईंना नाही पाहिजे, तर त्याच्यामुळे आम्ही ते पॅटर्न चेंज करतोय. तर पॅटर्न चेंज करणं म्हणजे काय, तर एकतर आम्हाला तो सेम कपडा मिळाला तर आम्ही हुब्या बुटीक असलेल्या बाहीची कटिंग करणार, नाही तर मग थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा घेऊन परत बाहीची कटिंग करणार. अशा पद्धतीची याची थोडंसं चेंजेस होतील, परंतु ब्लाऊज तेच असेल, फिटिंग तीच असेल. हा, डिझाईन उलटी जाते का याची 2 ते 3 वेळा खात्री करायची. जसं की आता हे झालेलं आहे की बाही गोल आकार म्हणजे वरची बाजू, हा तर त्याचं पानाचा आकार म्हणजे उलटी दिशा आणि ती खाली गेली, म्हणून मग ते पॅटर्न थोडंसं चेंज झालं. आणि आता आपण ही कटिंग इथे कंप्लीट झाली असं समजा. तुम्ही इथपर्यंत करा, कारण तुमचं काय हीच डिझाईन असेल असं तर नाही, तर त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची कटिंग करू शकता. आता ही कटिंग कंप्लीट, नंतर आपण शिवण बघूया.